आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर पुण्याच्या नांदेड गावातील विहिरीची पाहणी करणार आहेत। नांदेड गावातील विहिरीतून जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती आहे। प्रकाश आंबेडकर पुण्यातील जीबीएस रुग्णांच्या नातेवाईकांची भेट सुद्धा घेणार आहेत। आंबेडकर यांची आज दुपारी आरोग्य विभाग पुणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक सुद्धा होणार आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। बालाजी, खरं तर जीबीएसच्या पार्श्वभूमीवर एकीकडे पुण्यातील महापालिका यंत्रणा असेल, जिल्ह्याची यंत्रणा असेल, सगळेजण सज्ज होताना दिसतात। आता आरोग्य मंत्री सुद्धा पुण्याकडे लक्ष फोकस करतायत असं पाहायला मिळतंय। नक्कीच आता आरोग्य मंत्री त्या सगळ्या विरुद्ध लढण्यासाठी पाहणी करणार आहेत। खरं तर गेली 15-20 दिवस झाले या विषाणूचा जो प्रादुर्भाव आहे तो शहरातल्या त्या भागात त्या परिसरात पाहायला मिळतोय। मात्र हवी तेवढी आरोग्य यंत्रणा सतर्क होताना दिसत नाही, महापालिका सतर्क दिसत नाही। त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा मोठी नाराजी आहे आणि त्या संदर्भातच आता एक महत्त्वाची बैठक सुद्धा आज आरोग्य मंत्र्यांनी घेतलेली आहे। त्याचबरोबर ज्या विहिरीच्या दूषित पाण्यामुळे हा सगळा प्रादुर्भाव होतोय असं म्हटलं जाते, त्या विहिरीची पाहणी सुद्धा आता आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आज दुपारच्या वेळेस करणार आहेत। त्यानंतर दीनानाथ मंगेशकर मंगल रुग्णालयात जे रुग्ण आहेत, ससूनमध्ये जे रुग्ण आहेत, त्या रुग्णांची नातेवाईकाची चौकशी सुद्धा आता आरोग्य मंत्री करणार आहेत आणि कडक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक सुद्धा आरोग्य मंत्री घेणार आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।